चाललाय सात्विक त्या बाजूला न्यू विवा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी हे बघा समोर। और बहुत ही हम लोगों ने सुना है कि बहुत ही नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही निघालो आहे दर्शनाला। आपल्या विरारला मिनी द्वारका हे मंदिर ओपन झालं आहे। खूप मस्त मंदिर आहे, खूप दिवसापासून ऐकतो आहे, जायचा विचार करतो आहे। तर आज फायनली आम्ही निघालो आहे। तर माझ्याबरोबर आमचा हिरो आहे छोटा सात्विक, हा बघा हा आहे, आणि अन्वी येते। आम्ही तिघेजण चाललो आहे। आपल्या घरातून 40 मिनटाचा ट्रॅव्हलिंग आहे मंडळी। तर आम्ही बाईकवरच जातो आहे। तर बघूया आपला दर्शनाची यात्रा चालू करूया आपण। आम्ही निघतो आहे आता, बघूया कसं मंदिर आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो। आणि मंडळी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। लेट्स गो, बोला चला। मंडळी मी पोचलो आहे आता मंदिराच्या इथे। हा समोर तुम्हाला मंदिर दिसतो आहे, आणि हा मंदिराच्या बाजूला न्यू विवा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे बघा समोर। हा मोठी बिल्डिंग तिथे आहे, हा नवीन बांधलेला इकडे ईस्टला। हा मोठा एरिया आहे इथे, हा परिसर भारी वाटतं एकदम। हा समोर आपला एक मंदिर। आमचा हिरो चाललाय सात्विक। म्हणजे आज शनिवार आहे आणि गर्दी खूप आहे, भरभरून क्राऊड आला आहे, क्राऊड आहे आज। आपण चाललो मंदिराकडे आता। मंडळी पोचलो आम्ही मंदिराच्या इथे। इथे कार्पेट टाकला आहे बघा पूर्ण मंदिरापर्यंत, हा दिसतो तुम्हाला समोर, हा पूर्ण कार्पेट टाकला आहे। तर आमचा साहेब झोपला होता, आता उठला आहे। क्राऊड खूप आहे, शनिवार आहे त्यामुळे गर्दी भरपूर असणार मंदिरामध्ये। खूप मोठा मस्त भव्य मंदिर वाटतोय, हा बघा समोर। आपण चाललो मंदिराकडे आता। क्राऊड बघा केवढा आहे, माणसं सगळे। इथे प्रसादाची गर्दी लागली, समोर महाप्रसाद आहे, ज्यूस वगैरे पाणी वगैरे दिलं आहे, फ्रीमध्ये आहे तिथे। क्राऊड येते। कसं वाटलं मंदिर? मस्त एक नंबर। म्हणजे खूप मोठा भव्य मंदिर बनवलं आहे। इथे जागा बघा, परिसर बघा एवढा मोठा आहे। हा मोठा ग्राउंड आहे इथे, आणि 26 नोव्हेंबरला आपल्या ह्या मंदिराचं जीर्णोद्धार झालं। श्री मठाधीश शंकराचार्य त्यांनी उद्घाटन केला, आणि प्रवीणताई ठाकूर यांच्या सहभागाने झालं आहे हे मंदिर। मोठं भव्य मंदिर आहे। या मंदिराचा परिसर खूप मोठा आहे। इकडेच बाजूला आपण चप्पल काढू शकतो, अजून स्टँड वगैरे काय बनवला नाही आहे, चप्पल स्टँड वगैरे।
असे सगळ्यांनी आजूबाजूला चप्पल काढले ते बघा. आपण इकडेच बाजूला काढून ठेवूया. हा आपल्या समोर मोठा मंदिर. मंडळी मंदिराची लाईन केवढी मोठी आहे बघा. ऑलमोस्ट 400 मीटरपर्यंत 500 मीटरपर्यंत लाईन आहे. एवढी मोठी लाईन आहे. फुल क्राऊड आहे म्हणजे फुल क्राऊड आहे. आणि हा समोरचा नजारा. आपल्या समोर मंदिर. म्हणजे या मंदिराचं हे कोरीव काम किती भारी केलं आहे बघा. हे पूर्ण दगडाचं आहे. सगळं इंटरलॉकिंग केलं आहे. बाकी कोणता मटेरियल वापरला नाही याच्यामध्ये. हे जेवढं बनवलं आहे दगडाचंच बनवलं आहे. आणि हे बनवणारे राजस्थानचे शिल्पकार त्यांनी पूर्ण मंदिराचं कार्विंग काम केलं आहे. आणि ज्यांनी आपला अयोध्येला जे राम मंदिर बनवलं त्याचं कार्विंग काम केलं हे बघा. त्याच पथकाने हे आपला इथं हा मंदिर बनवलं आहे. ह्या मंदिराचं कार्विंग काम केलं आहे. कोरीव काम केलं पूर्ण. तो राजस्थानचा पथक आहे आपला. हे बघा. कैसा लगा मंदिर आपको? हरे कृष्ण. हा बघा मंदिर. आपण मंदिराच्या इथेचा मंडळी. खूप भारी वाटतं आहे आज इथे. इथला क्लायमेट, इथला परिसर एकदम शांत, एकदम मस्त आहे. आणि लगभग या मंदिराला मंडळी बांधायला 12 वर्षाचा कालावधी लागला हा मंदिर. आणि हे प्रवीणताई ठाकूर त्यांच्या सहभागामध्ये हे मंदिर बनवलं गेलं आहे. खूप मोठं भव्य मंदिर आहे. मंदिरासमोर एक विशाल स्तंभ आहे. त्याच्यावरती आपले विष्णूचे वाहन गरुडदेव विराजमान आहेत. बरोबर समोर मंदिराच्या समोरच आहे तिथे आपला श्रीकृष्णाचं मंदिर समोर आहे. त्याच्या बरोबर समोर आपला स्तंभ आहे. त्याच्यावरती विराजमान आहेत गरुडदेव. ॲक्च्युली आपण शंकराच्या मंदिरामध्ये बघतो आपले नंदी विराजमान असतात. तसेच सेम कन्स्ट्रक्शन इथे पण आहे. हे बघा समोर दिसतं इथे तुम्हाला. विशाल स्तंभ मोठा बनवला आहे. आणि आज क्राऊड खूप आहे. शनिवार असल्यामुळं पब्लिक भरपूर आहे. कधी आलात तुम्ही लाईनमध्ये? कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? विरार. वसईवरून आले. अच्छा, हे वसईवरून आलेत. खूप लांबून लोक आले. डेवटेच आलेत. काही आपले मित्र अर्नाळवर आलेत. हा समोर मंदिर आहे आपला. म्हणजे इथला परिसर खूप मस्त वाटतंय, शांत वाटतंय. ॲक्च्युली एकदम जागा पण खूप मोठी आहे इथे. समोर आपला विवाह कॉलेज, न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हा नवीन बनला आहे इथे. आणि समोर मोठा पर्वत आणि इथे एक तलाव आहे बघा. समोर दिसतं आहे. समोर इथे एक तलाव आहे. हा बघा इथे समोर एक तलाव आहे. ह्या मंदिराची स्थापना 26 नोव्हेंबरला झाली. आपले मठाधीश शंकराचार्य त्यांनी उद्घाटन केलं याचं, ह्या मंदिराचं. मस्त बनवलं मंदिर. हा वरती घुमट आहे. समोर आपल्याला तिथे मंदिरावरती घुमटाच्या बाजूला मोराचं चित्र दिसतं आहे. आणि कार्विंग काम एकदम
भक्कम केला मंडळी. वरती आपला झेंडा मस्त दिमागात फडकतोय मंडळी. ते बघा पिवळ्या कलरचा आहे. मस्त हवा पण सुटलं इकडे. मंडळी या मंदिराची रचना पौराणिक कलेनुसार बनवलेला आहे. हा कन्स्ट्रक्शन पूर्ण दगडामध्ये आणि सगळं कोरीवकाम आहे याच्यामध्ये. हे बघा लाईन केवढी मोठी लागली बघा इथे दर्शनासाठी. म्हणजे मस्त वाटतं इथे. हे बघा आम्ही आलो आहे फायनली पोचलो. मंदिराचे दर्शन घेतो आम्ही इथे. आमचा हिरो खेळतोय. ऊन खूप आहे पण एवढं जाणवत नाही कारण थंडीचा टायमिंग आहे त्यामुळे एवढं जाणवत नाही आहे. आम्ही लाईनमध्ये उभं आहे इथे दर्शनाच्या. खूप मोठी लाईन आहे. खूप लांब लांब डिवोटी आलेत दर्शनासाठी. तुम्ही कुठून आलात? मलाडवरून. वसई. खूप लांबून आले. हम लोग वसई से आए हैं और बहुत ही हम लोगों ने सुना है कि बहुत ही सिद्ध मंदिर है. ये मिनी द्वारका है. मतलब जो मेन है वो गुजरात में. बिल्कुल बिल्कुल वहाँ भी और जो गुजरात जो जा नहीं सकते वो यहाँ आ सकते हैं. यहाँ भी दर्शन. अच्छा वहाँ भी हो गया. भगवान जहाँ जहाँ रहेंगे हम वहाँ पहुँचेंगे. ओके वहाँ पहुँचेंगे. गुड. इधर मंदिर है फिर रुक गई.
इथे लेडीज आणि जेंट्सची लाईन वेगळी आहे आणि तिकडे उभे आहे आणि मी ह्या लाईनला इथे पण आलं जवळ आता मंदिराच्या. हे बघा खूप क्राऊड आले म्हणजे खूप डिवोटीज आलेत, लांबून लांबून आलेत दर्शनाला. हा बघा मोठा मंदिर खूप भारी वाटतंय. आपण आता एंट्री करतो मंदिरामध्ये. हा बघा मोठा भव्य मंदिर. चालतं चढतोय वरती दर्शनासाठी. बाहेरचा परिसर बघा केवढा भारी वाटतोय. तर मंडळ मी निघालो आता घरी जायला. दर्शन झालं आपलं, मस्त मिळालं दर्शन. खूप गर्दी आहे. मस्त दर्शन आलं, मस्त आरामात दर्शन झालं आमचं. गर्दी आहे पण बऱ्यापैकी दर्शन मिळतो आहे. मंडळी आमचं मस्त दर्शन झालं आहे. आम्ही निघतोय घरी जायला आता. हा बघा मागे मंदिर आपलं मोठं भव्य मंदिर आहे. ॲक्च्युली तुम्हाला यायचं असेल तर विरार स्टेशनवरून 8 ते 9 किलोमीटर आहे. तिथून तुम्हाला शेअरिंग रिक्षासुद्धा मिळू शकते किंवा प्रायव्हेट केला तर तुम्हाला इथेपर्यंत सोडेल, मंदिराच्या समोर पुढे सोडेल. आणि जर शेअरिंग केलीत तर तुम्हाला गेटवरती बाहेर सोडणार. तिथून तुम्हाला वॉकिंग परत 10-15 मिनिट जावं लागणार आहे. आणि प्रायव्हेट रिक्षा गेली तर तुम्हाला 250 ते 300 रुपये मोजावं लागतील, कारण की थोडं आतमध्ये आहे. शिरगाव कुंभारपाडा हे या एरियाचं नाव आहे. आणि समोरच आपला युवा कॉलेज न्यू बनवलेला आहे तो. इथला परिसर एकदम मस्त भारी मंडळ एकदम. चला मंडळी, आम्ही घरी जायला निघतो आहे आता. ॲक्च्युली तुर्तास व्हिडिओ थांबवतो. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण अशा छान छान पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. रामकृष्ण हरी. चला मंडळी निघतो आता.